जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपने एकदम खतरनाक असे 3-4 अपडेट्स आणलेले आणि हे अपडेट्स तुम्हाला भेटलेत का नाही ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। आणि सर्वात इम्पॉर्टंट असे अपडेट सुद्धा आणलेत आणि ह्यातील एक अपडेट आहे ते ऑलरेडी मी सांगितलं होतं हे बीटा टेस्टिंग मध्ये आणि हे लवकरच रोल आउट करणार होते आणि फायनली हे बीटा मध्ये सर्वांना भेटलेलं आहे आणि हे तुम्हाला ऑफिशियल मला वाटतं बरेचशा जणांना भेटले नसेल। एकदा तुमचं WhatsApp मध्ये अपडेट्स करा तुम्हाला भेटून जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे जे काही अपडेट्स आले कोणते अपडेट्स कशासाठी आलेत काय सगळं काय सांगतो। त्यासाठी काय करायचं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी तुमचे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तर आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय करायचं, जसं की समजा आता WhatsApp मध्ये हे जे काही अपडेट्स आले हे सर्वात पहिले तर बीटा टेस्टिंग मध्ये येतात आणि नंतर जे काही ओरिजिनल WhatsApp तुमचं जे काही रेग्युलर असतं त्यात तुम्हाला येणार आहेत। ह्यात जे काही अपडेट्स आलेत ह्या अपडेट विषयी ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले होते, त्यावेळेस मी सांगतो हे अपकमिंग अपडेट्स आहेत। कोणते अपडेट्स आले ते सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगणार। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुमचं WhatsApp असेल ते प्ले स्टोअर जाऊन अपडेट्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला बीटा टेस्टिंग जर जॉईन करायचं असेल तर मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला, तो व्हिडिओ पूर्ण पाहत तुम्हाला समजून जाईल की बीटा टेस्टिंग कशा पद्धतीतून जॉईन करायचं। सगळ्यात पहिले तर मी WhatsApp सर्च केलं, WhatsApp सर्च केल्यानंतर येथून मला जे काही इंटरनेट माझं ऑन करून घेतो आणि येथून जे काही WhatsApp गोष्ट मला त्या अपडेट्स आल्या तर येथून काय करायचं आहे तुमचं WhatsApp असेल ते तुम्हाला फक्त अपडेट करून घ्यायचं आहे। WhatsApp जर तुम्ही एकदा अपडेट केल्यानंतर तुम्हाला सगळे ऑप्शन्स आहेत ते भेटून जातील, जसं की मी आता बीटा जॉईन आहे। ओके, जर तुम्हाला बीटा जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे कालच, तो तुम्ही पाहू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं WhatsApp असेल ते मी ओपन करून घेतो, जसं की बघू शकता WhatsApp मध्ये 3-4 असे खतरनाक असे अपडेट्स आले आहेत। सगळ्यात पहिले मी WhatsApp ओपन करून घेतो, रँडमली ही चॅट आहे ती मी इथून ओपन करून घेतली। ओके, ओपन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले जी की आलं जसं की समजा आता ही मला जी की पोस्टर कोणते सेंड केला, जर तुम्हाला असं वाटत असेल ही न्यूज फेक आहे का ओरिजिनल आहे ते आता WhatsAppवर सध्या तुम्हाला कळणार आहे। जसं की ही न्यूज तुम्हाला इथे दिसत असेल, जसं की बघू शकता हे पोस्टर असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे 3 लाईन्सवर फेरशी क्लिक करायचं आहे, क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करायचा आणि त्यानंतर सर्च ऑन वेबचा ऑप्शन तुम्हाला भेटतो। बघू शकता हा नवीन ऑप्शन आलेला आहे। ओके, जर तुम्ही यावर क्लिक केलं तर हे बघू शकता इथे सर्चवर फेरशी क्लिक करायचं। ओके, हे डायरेक्ट आहे ते गुगलवर सर्च होणार आहे, जसं की समजा ही न्यूज जी काही आली असेल ही खरी आहे का फेक आहे तो तुम्हाला इथे कळणार आहे। सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, फक्त हे लोडिंग करून द्यायचं आणि हे रिडायरेक्ट होतं गुगलवर आणि गुगल तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये ती माहिती देतं, जसं की बघू शकता रिडायरेक्ट गुगलवर होणार आहे। आता इथून ऑलरेडी मी इथून बघू शकता असं ओपन केलं आहे। ओके, तर येथे तुम्हाला ती माहिती देणार आहे की बाबा हा टॉपिक कुठला यूट्यूबचा एखादा थंबनेल असेल किंवा बघू शकता अशा पद्धतीत तुम्हाला गुगल संपूर्ण माहिती देतं। बघू शकता अशा पद्धतीत ही न्यूज खरी आहे का फेक आहे सगळं काय तुम्हाला आता WhatsAppवर कळणार आहे। हे पहिलं अपडेट्स आलं आहे। दुसरं जे काही अपडेट्स आहे जसं की इथून येतो, दुसरं जे मेन अपडेट्स तुम्हाला सांगतो, जसं की समजा आता मला रँडमली ह्या व्यक्तीने जर समजा मला इथून कॉल केला बघू शकता आणि तुम्ही जर बिझी असाल आणि तुम्ही जर कॉल आहे तो उचलला नाही तर तुम्हाला सांगतो काय करायचं, फक्त याच्यावर क्लिक करायचा। इथे आता 2 ऑप्शन दिसणार आहे, एक कॉलचा आणि दुसरा रिडायमनी लेट। म्हणजे तुम्ही काय करू शकता इथून ह्याच्यावर जर मी क्लिक केलं तर इथून तुम्ही आता समजा एखाद्या कसं आहे की तुम्ही टाइमर आपण एखादा सेट करतो का तशाच पद्धतीने जसं की शेड्यूल लावता एखाद्या व्हिडिओला मला तशाच टाईपमध्ये आणि हे ऑलरेडी तुम्हाला दुसरीकडे पण अपडेट्स आलं मी याच्यावर पण व्हिडिओ केलता। ओके, येथून तुम्ही काय करू शकता तुम्हाला WhatsApp आहे स्वतः नोटिफिकेशन देणार की समजा तुम्हाला जर वाटत असेल की येथून जी की आहे मी 24 तासानंतर ह्याला कॉल करणार आहे तर तुम्ही इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता येथून जी की अशा पद्धतीने सेट होणार आहे, त्यानंतर तुम्ही 24 तासानंतर WhatsApp ओपन केले की तुम्हाला WhatsApp नोटिफिकेशन देणार आहे ह्या व्यक्तीला तुम्ही कॉल करायचा राहिला आहे, त्यानंतर तुम्ही तेव्हा क्लिक करून कॉल करू शकता किंवा इथून कॅन्सल करतो तुम्ही येथून जी की आहे रँडमली तुम्ही सेट सुद्धा करू शकता। सेट करण्यासाठी याच्यावर क्लिक करा आणि इथे क्लिक करून तुम्हाला येथून कस्टम रूमवर इथे क्लिक करून डेट वार तुम्ही इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून कस्टम सुद्धा तुम्ही करू शकता। यात तुम्हाला कधी कॉल करायचा आहे काय सुद्धा करू शकता आणि डायरेक्ट आहे ती कॉलचा सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन यांनी दिलेला आहे। हे दुसरं अपडेट आहे। तिसरं जे काही अपडेट्स आहे हे बरेचसे जो मी सांगितलं सुद्धा आणि हे येणार सुद्धा होतं, जसं की समजा आता ही एखादी न्यूज इम्पॉर्टंट म्हणजे जसं की आता एखाद्याने आपल्याला मेसेज सेंड केला असेल तो इम्पॉर्टंट जर मेसेज असेल तर तुम्ही आत्ताच्या पद्धतीतून ज्याला असं बघू शकता इथून जी की असेल, जसं की रँडमली दुसरं मी चॅट ओपन करून घेतो, जसं की आता हे मी ओपन केलं आहे। जसं की मला जर वाटत असेल ही इम्पॉर्टंट चॅट आहे तर मी याच्यावर प्रेस करून इथून जी की आहे इथे सुद्धा तुम्हाला तोच ऑप्शन भेटतो। बघू शकता हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही तो सेव्ह करून ठेवू शकता। ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथून तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता आणि तुम्हाला इथून सगळ्या गोष्टी भेटतात। म्हणजे तुम्ही जो की हा मेसेज आहे तुम्हाला समजा 1 महिन्यानंतर जर लागायचा असेल तर WhatsApp स्वतः सांगणार की हा मेसेज आहे तुम्हाला लागणार होता, WhatsApp नोटिफिकेशनद्वारे सांगणार आहे। ओके, हे 2 ऑप्शन्स झाले म्हणजे हे 2 अपडेट्स एकसारखेच आहेत पण थोडंसं चेंजमध्ये आले। जे की मोरला अपडेट आहे हे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आहे आणि हे मी बरेचशाच वेळा सांगितलं होतं हे अपडेट येणार म्हणजे येणार। सगळ्यात पहिले तर तुम्हाला कॉलिंगवर जायचं आणि त्यानंतर येथे क्लिक करून घ्यायचा। येथे क्लिक केल्यानंतर आता बघू शकता इथे एक ऑप्शन आला शेड्यूल कॉलचा ऑप्शन आलेला आहे। फायनली हा ऑप्शन आहे, मी म्हणलो होतो तुम्हाला की हा ऑप्शन येणार आहे
व्हॉट्सअपने जी की आहे ऑफिशियल हा लॉन्च केला आहे, पण खात्री नव्हती की येईल असा, पण त्याने फायनली हा लॉन्च केला. ज्यावेळेस तुम्ही शेड्यूल कॉल्सवर क्लिक करा त्यावेळेस आता तुम्ही कॉल आहे तो शेड्यूल सुद्धा लावू शकणार आहे. कोणाचाही कॉल असेल त्याला. हे अपडेट्स तुम्हाला भेटले का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे बघू शकता व्हिडिओ कॉलला शेड्यूल लावू शकता तुम्ही. इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल तुम्ही कोणाला शेड्यूल लावणार. इथून अशा पद्धतीने कॅन्सल सुद्धा करू शकता, ॲड सुद्धा करू शकता. इथे रिमूव्ह ॲडचा ऑप्शन भेटतो. यावर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ व्हॉइस कॉल या दोन्हीला व्हॉइस कॉलला सुद्धा तुम्ही इथे शेड्यूल लावू शकता. व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल सिलेक्ट करून घेऊ शकता. इथं अशा पद्धतीने इथे नेक्स्ट करायचा. नेक्स्ट केल्यानंतर इथून तुम्हाला फक्त तुमचा जे व्यक्तीचा नंबर असेल तो नंबर अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचा नंबर असेल अशा पद्धतीने सिलेक्ट करून डन करून घ्यायचा. ओके, डन केल्यानंतर तुमचं शेड्यूल लागणार आहे आणि ऑटोमॅटिक आहे ते बघू शकता. इथून शेड्यूल बघू शकता अशा पद्धतीतून तुम्हाला आता हे शेड्यूल लागलेलं आहे बघू शकता. इथे शेड्यूल तुम्हाला दिसत असेल. आता एंड सुद्धा तुम्ही इथून अशा पद्धतीतून जर कॅन्सल करायचं कॅन्सल इथून शेड्यूल येस करू शकता. जे की शेड्यूल आहे आपलं कॅन्सल झालेलं आहे. यातील तुम्हाला कोणते कोणते अपडेट्स आले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि लास्ट अपडेट सर्वात खतरनाक असा अपडेट्स आहे. हे मला वाटतं बीटा टेस्टिंगमध्ये लास्टचा अपडेट्स आलं. जर तुम्हाला हे अपडेट्स भेटले असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.